नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित इयत्ता 6वी प्रकरण 9 मसावी आणि लसावी त्याचा सराव संच 24. तत्पूर्वी सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर सुरुवात करू. पहिला प्रश्न, काय दिलेल्या खालील संख्यांचा मसावी काढा. मसावी काढायच्या मागे आपण अवयव पाडलेत, विभाज्य संख्या शोधल्या. तसंच आता आपण या 45 आणि 30च्या काय शोधू, विभाज्य संख्या शोधू. आता 45ला एकाने पण जातोय, दोनाने जाईल का नाही जाणार, तीनाने जातो, चाराने जातोय का नाही, पाचाने जाईल, सहाने नाही, साताने नाही, आठाने सुद्धा नाही आणि कोणा जाईल, नवाने. 9 पाचा 45. त्याच्यानंतर 10ने जातोय का नाही, त्याच्यानंतर 11ने नाही, 12ने नाही, 13ने सुद्धा नाही, 14ने सुद्धा नाही, डायरेक्ट कोणी जाईल, 15ने. आणि पुढे कोणतीच संख्या नाही, म्हणजेच एकतर तीनाने जाईल, एकाने जाईल, तीनाने जाईल, पाचाने जाईल, नवाने जाईल आणि 15ने जाईल. त्याच्या पुढची संख्या नाही ज्याने या 45ला भाग जाईल. 30ला सुद्धा एकाने जाईल, तीनने जाईल, पाचाने जाईल, सहाने जाईल, 5 6 30 होतात, 6 पंचे 30 होतात. त्याच्यानंतर 15ने जाईल आणि इथे डायरेक्ट किती, 45ने जाईल. इथे सर्वात शेवटी कोणी जाईल, 30ने जाईल. पण इथे सर्वात मोठा तुम्हाला दिसत असेल, 1 1 इथे आहे, 3 3 इथे पण आहे, 5 5 इथे पण आहे आणि सर्वात मोठा 15 आणि 15. म्हणजेच या 45ला 15ने पण जातोय आणि या 30ला 15ने पण जातोय. म्हणून असं लिहू आपण, 45 व 50 च्या सामायिक विभाजकांतील विभाजकांतील 15 हा सर्वात मोठा विभाजक म्हणजे महत्तम विभाजक आहे. कोण आहे, महत्तम विभाजक आहे. म्हणजे 20 व 50 या म्हणजे 45 व 30 या संख्यांचा मसावी कोण आहे, 15 आहे. म्हणजेच 30 आणि 45 याचा सर्वात मोठा भाग जाणारी संख्या कोण आहे, 15 आहे. म्हणून याला काय म्हणतात, मसावी म्हणतात. प्रश्न दुसरा, या 16चे विभाजक आणि या 48चे पण विभाजक. 16चे विभाजक एकाने जातोय, दोनाने जातोय, तीनाने नाही जात, चाराने जातोय, पाचाने सुद्धा नाही जात, सहाने नाही जात, सातने नाही जात, आठाने जातोय आणि डायरेक्ट 16ने जातोय. 48ला एकाने जातोय, दोनाने जातोय, तीनाने सुद्धा जाईल, चाराने पण जाईल, सहाने पण जाईल, साताने नाही जाणार, आठाने जातो.
9ने नाही, 10ने नाही, डायरेक्ट किती 12ने, त्याच्यानंतर कितीने 16ने, त्याच्यानंतर 24ने, 24 दुने 48 होतात आणि शेवटी कोण आहे 48. पण इथे सर्वात मोठा कोण आहे 16, इथे पण सर्वात मोठा कोण आहे 16, म्हणजेच सामायिक विभाजक. पहिले तर आपण सामायिक विभाजक लिहून घेऊ. सामायिक विभाजक, सामायिक विभाजक बरोबर कोण आहे, इथे एक आहे, इथे पण एक आहे, 2 आहे, 2 आहे, 4 आहे, इथे 4 आहे, 8 आहे, इथे पण 8 आहे, नंतर 16 आहे आणि 16 आहे. म्हणजेच कोण आहे सामायिक विभाजक 16. 1 2 4 8 आणि 16, म्हणजेच 16 व 48 च्या सामायिक विभाजकांतील सर्वात मोठा विभाजकांतील कोण 16 हा सर्वात मोठा विभाजक म्हणजे महत्तम विभाजक आहे. म्हणजे 16 व 48च्या 16 हा काय आहे मसावी आहे. असा प्रश्न हा सोडवायचा आहे. दुसरा प्रश्न, कोण आहे 39चे विभाजक आणि 25चे विभाजक. आता 39चे विभाजक कोण आहे, सॉरी, सुरुवातीला कोण एकाने जाईल, 2 जाणार नाही, 3 जाईल, 4 नाही जाणार, 5 नाही जाणार, 6 नाही, 7 सुद्धा नाही, 8 सुद्धा नाही, 9 नाही, 10 नाही, 11 नाही, 12 नाही, डायरेक्ट कोण 13. 13 जाईल, 1 जाईल, 3 जाईल, 13 जाईल आणि डायरेक्ट कोणी जाईल 39 जाईल. तसंच 25ला 1 जाईल, 5 जाईल आणि डायरेक्ट 25 जाईल. सामायिक विभाजक कोण आहे, सामायिक विभाजक फक्त एक आहे, बाकी कोणीच सामायिक विभाजक नाही. म्हणून 39 व 25च्या सामायिक विभाजकांतील एक ही एकमेव सामायिक अवयव आहे. म्हणजे महत्तम विभाजक आहे. याच्यात एक शिवाय कोणीच नाही, हाच सर्वात मोठा काय झाला, ह्यांचा विभाजक झाला, महत्तम विभाग झाला. म्हणजे 39 व 25चा एक हा
मसावी आहे असं तुम्ही लिहू शकता. चौथा प्रश्न काय दिलेला आहे? 49 आणि 56. तर आपण पहिले 49चे विभाजक आणि 56चे विभाजक. 49चे विभाजक कोण आहे? एकाच्या याच्यात आहे, दोनाच्या याच्यात नाही, तीनाच्या याच्यात नाही, चाराच्या याच्यात नाही, पाचाच्या याच्यात नाही, सहाच्या याच्यात पण नाही. डायरेक्ट कोण येईल? 7च्या, 8च्या नाही. 49चे विभाजक कोण आहेत? 1, 7 आणि डायरेक्ट कोण असेल? 49च असेल. आणि 56चे विभाजक एकाने जाईल, दोनाने जाईल, दोनाने तीनाने नाही जाणार, चाराने जाईल, पाचाने नाही, सहाने किती? 6, 9, 54 नाही जात, साताने, 7, 8, 56 जातोय, साताने जाईल, 8ने, 7, 8, 56, 8 किती? 8, 45, 8, 6, 48, 8, 6, 56 म्हणजे 8ने सुद्धा जाईल, 9ने नाही, 10ने नाही, 11ने नाही, 12ने नाही, 12 चौक 48, 13ने नाही, 13 चौक 52 होतात, नाही. 14चे पाढ्यात आहे का 56? 14 चौक 14 चौक किती होतात? 16. 16 एक गेला हातचा, 4 आणि 5, 14 चौक 56. 14च्या पाढ्यात आहे, त्याच्यानंतर 28 आणि डायरेक्ट 56 म्हणजेच सामायिक विभाजक. सामायिक विभाजक कोण कोण आहेत? सामायिक विभाजक 1 आणि 7. इथे पण एक आहे, इथे पण एक आहे, इथे 7 आहे आणि इथे पण 7 आहे. सामायिक विभाजक किती आहे? 1 आणि 7. म्हणजे 49 व 56 च्या सामायिक विभाजकांतील 7 हा सर्वात मोठा विभाजक आहे. सर्वात म्हणजे महत्तम विभाजक आहे. म्हणजे 49 व 56चा 7 हा का आहे? मसावी आहे. असा हा प्रश्न सोडवू शकता. 5वा प्रश्न काय दिलेला? 120 आणि 144. ह्याचे आपल्याला काय करायचे आहेत? अवयव पडायचे आहेत. विभाजक शोधायचे आहेत पहिले. तर अवयव म्हणजेच विभाजक, म्हणजेच 120चे विभाजक आणि 144चे विभाजक. 120चे विभाजक 1ने जाईल, 2ने जाईल, 3ने जाईल, 4ने जाईल, 5ने नाही, 5ने पण जाईल, 0 आहे म्हणून जाईल, 6ने पण जाईल, 7ने नाही जाणार. 120चे विभाजक कोण आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे आणि 8 आहे. 10च्या पाढ्यात आहे, 12च्या पाढ्यात येईल, 15च्या पाढ्यात येईल, 20च्या येईल, 24च्या येईल, 30च्या येईल, 40च्या येईल, 60 आणि शेवटचा कोण असेल? 120. तसंच 144चे विभाजक
144चे विभाजक कोण कोण आहेत? तर एकाने जाईल, दोनाने जाईल, तीनाने सुद्धा जाईल, चाराने जाईल, सहाने जाईल, आठाने जाईल, नवाने जाईल, 12ने जाईल, 16ने जाईल, 18च्या पाढ्यात सुद्धा आहे, 24च्या पाढ्यात येईल, 36च्या पाढ्यात येतो, 48, 72 आणि 144. हे काय झाले आपले 120 आणि 144चे फॅक्टर. याच्यात सामायिक विभाजक, सामायिक विभाजक कोण कोण आहेत जरा शोधू आपण. एक आहे, एक आहे, दोन आहे, दोन पण आहे, तीन आहे, तीन आहे, चार आहे, चार आहे, इथे 5 आहे पण इथे नाही, इथे 6 आहे, इथे 6 आहे, इथे 8 आहे, इथे 8 आहे, इथे 10 आहे, इथे 9 आहे, इथे 12 आहे, इथे पण 12 आहे म्हणजेच 12, इथे 15 आहे, इथे 15 नाही, इथे 20 आहे, इथे 20 नाही, इथे 24 आहे, इथे पण 24 आहे, इथे 30 आहे, इथे 36 आहे, इथे 40, इथे 60 आणि 72 आणि म्हणजेच सामायिक विभाजक कोण आहेत? 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24. म्हणजे 120 व 144 च्या सामायिक विभाजकातील 24 हा सर्वात मोठा विभाजक आहे. म्हणजे महत्तम विभाजक आहे. म्हणजे 120 व 144 च्या मसावी 24 आहे किंवा 24 हा 120 आणि 144चा मसावी आहे. न 6वा किती आहे? 81 आणि 99. तर 81चे विभाजक कोण कोण आहेत? 81चे विभाजक कोण कोण आहेत? तर एकाने जाईल, तीनाने जाईल, 9ने जाईल आणि 27ने जाईल आणि 81ने जाईल. तसंच 99चे विभाजक कोण आहेत? एकाने जाईल, तीनाने जाईल, 9ने जाईल, 11ने जाईल, 33ने जाईल आणि कोणी जाईल? 99ने जाईल. म्हणजेच सामायिक विभाजक कोण आहेत? पहिला तर 1, इथे पण एक आहे, इथे पण, इथे 3 आणि इथे पण 3. म्हणजे दुसरा विभाजक कोण आहे? 3. इथे 9 आहे, इथे पण 9 म्हणजेच 9. जे 81 व 99च्या सामायिक विभाजकांतील सामायिक विभाजकांतील 9 हा सर्वात मोठा विभाजक म्हणजे महत्तम विभाजक आहे. म्हणजे 81 व 99च्या 9 हा मसावी आहे. आपण हा प्रश्न सोडवू शकतो. 7वा प्रश्न काय दिलेला आहे?
24 आणि 36 यांचे काय शोधायचे तर आपल्याला सामायिक अवयव शोधिता पहिले तर आपण शोधू. पहिले सामायिक अवयव नाही, पहिले विभाजक शोधू. 24चे विभाजक, 24चे विभाजक आणि 36चे विभाजक. 24चे विभाजक एकाने जाईल, दोनाने जाईल, तीनाने जाईल, चाराने पण जाईल, सहाने जाईल, आठाने जाईल, 12ने जाईल आणि 24ने जाईल. तसंच 36चे एकाने जाईल, दोनाने जाईल, तीनाने पण जाईल, चाराने पण जाईल, सहाने जाईल, साताने नाही, आठाने नाही, 9ने जाईल, 10ने नाही, 11ने नाही, 12ने जाईल, नंतर 18ने जाईल, त्याच्यानंतर 36ने जाईल. सामायिक विभाजक. सामायिक विभाजक कोण आहेत? एक आहे. पहिलं तर एक आहे, नंतर 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, नंतर कोण 12 आहे. म्हणजे 24 व 36चा सर्वात मोठा विभाजक कोण आहे? 12 आहे. सर्वात मोठा म्हणजेच म्हणजे महत्तम विभाजक. म्हणजे 24 व 36चा 12वी आहे. अशा प्रश्न सोडवता येईल. 8वा प्रश्न काय दिलेला? 25 आणि 75. आता 25चे विभाजक कोण आहेत? 1 आहे, 5 आहे, 75 आहे. 75चे विभाजक कोण आहेत? 1, 5, 15, 25ने जातोय आणि 75ने जातोय. म्हणजे सामायिक विभाजक कोण आहेत? 1ने जातोय, 5ने जातोय आणि 25ने जातोय. म्हणून 25 व 75चा सामायिक विभाजकातील 25 हा सर्वात मोठा विभाजक आहे. म्हणजे विभाज्य सर्वात मोठा विभाजक आहे, म्हणजे महत्तम विभाजक आहे. म्हणजे 25 व 75चा 25 हा मसावी आहे. असा हा आपण प्रश्न सोडवू. प्रश्न 9 काय आहे? 48चे विभाजक आणि 54चे विभाजक. 48चे विभाजक एकाने जातोय, दोनाने जातोय, तीनाने पण जातोय, चाराने जातोय, पाचाने नाही, 6ने जातोय, 7ने नाही, 8ने जातोय, 9ने नाही, 10ने नाही, 11ने नाही, 12ने जातोय, 12ने जातोय, 13ने नाही, 14ने नाही, 16ने जातोय, नंतर 24ने जातोय आणि शेवटी कोणी 48ने जातोय. 54चे विभाजक एकाने जातोय, दोनाने जातोय, तीनाने जातोय, चाराने नाही जात, पाचाने नाही, 6ने जातोय, 7ने नाही, 8ने 7 7 49 7 8 56 होतात आणि 8 8 45 60 48 8 छाती 56 होतात, 54 नाही. 9ने 9 54, 9ने जातोय, 10ने नाही, 11ने नाही, 12ने नाही, 13ने 33 4 13 4 52 होतात. नाही, 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14
चोक 56. 9 जातोय, 18 जातोय, 27 जातोय आणि 54 जातोय. म्हणजेच सामायिक विभाजक कोण आहेत? सामायिक विभाजक एक एक आहे. त्याच्यानंतर 2 सुद्धा आहे. त्याच्यानंतर 3 3 आहे. त्याच्यानंतर 4 नाही. 4 4 नाही, 6 आहे. इथे आहे, इथे पण 6 आहे. 8 आहे का? नाही. 12 आहे का? नाही. 16 आहे का? नाही. 24 नाही. म्हणजेच सामायिक विभाजक कोण आहेत? 6. म्हणजेच 48 व 24 चा सामायिक विभाजकातील 6 हा सर्वात मोठा विभाजक म्हणजे महत्तम विभाजक आहे. म्हणून 48 व 24 चा 6 हा मसावी आहे. प्रश्न 10वा काय आहे? 150 चे विभाजक. 150 चे विभाजक आणि 225 चे विभाजक. 150 चे विभाजक कोण आहेत? तर 1 जातोय, 2 जातोय, 3 जातोय, 5 जातोय, 6 जातोय, 10 जातोय, 15 जातोय, 25 जातोय, 30 जातोय, 50 जातोय, 75 जातोय आणि डायरेक्ट 150 जातोय. तसंच 225 चे विभाजक कोण आहेत? तर 1 जातोय, 3 जातोय, 5 जातोय, 9 पण जातोय. तुम्ही देऊन बघा. 15 जातोय, 25च्या पाढ्यात सुद्धा येतोय, 45च्या पाढ्यात येतोय, 75च्या पाढ्यात येतोय आणि 225च्या पाढ्यात सुद्धा येतोय. सामायिक विभाजक. सामायिक विभाजक कोण आहे? इथे एक आहे, इथे पण एक आहे. 1 आहे, 2 2 आहे का? नाही. 3 इथे 3 आहे. 5 5 आहे. 6 6 आहे का? नाही. 10 का? नाही. 15 15 आहे. त्याच्यानंतर 25 25 पण आहे. त्याच्यानंतर कोण आहे? इथे 75 आहे, इथे 75 आहे. म्हणजे सामायिक विभाजक कोण आहेत? 1 3 5 15 25 आणि 75. म्हणजे 150 व 225 चे सामायिक विभाजकातील 75 हा सर्वात मोठा विभाजक म्हणजे महत्तम विभाजक आहे. म्हणजे 150 व 225 चा 75 हा मसावी आहे. प्रश्न दुसरा कोण आहे?
18 मीटर लांब व 15 मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकारांचे चौरसाकृती सारखे वाफे तयार करायचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा? म्हणजेच आपल्याला काय करायचे आहेत, 18 मीटरचे सामायिक अवयव तसेच 15 मीटरचे सामायिक नाही, 15 मीटरचे 8 मीटरचे विभाजक आणि 15 मीटरचे विभाजक. पहिले विभाजक शोधा आपण. कोण आहे? 1 आहे, 2 आहे, 4 आहे आणि 8 आहे. 18चे मी कुठे किती आहे? 18चे विभाजक आपल्याला शोधायचे, 8चे नाही. 1ने जातोय, 2ने जातोय, 3ने सुद्धा जातोय, 4ने जात नाही, 5ने नाही, 6ने, त्याच्यानंतर 7ने नाही, 8ने नाही, 9ने आणि डायरेक्ट 18ने. म्हणजे हे काय आहेत? विभाजक. 15चे 1ने, 3ने जातोय, 3ने जातोय, त्याच्यानंतर कोणत्या 5ने जातोय आणि डायरेक्ट 15ने जातोय. म्हणजे सामायिक विभाजक कोण आहेत? सामायिक विभाजक 1 आहे आणि 3 आहे. म्हणजे 18 व 15 मधील सामायिक विभाजकातील 3 हा सर्वात मोठा विभाजक आहे. म्हणजे महत्तम विभाजक आहे. जास्तीत जास्त, मोठ्यात मोठं हे शब्द आला म्हणजेच काय विचारतात? मसाई विचारतात. म्हणजे प्रत्येक वाफा जास्तीत जास्त, म्हणजे प्रत्येक वाफा इथे जास्तीत जास्त 3 मीटर लांबीचा असेल. का? कारण की मसावी किती आहे? 3 आहे. या 18 आणि 15चा मसावी किती आहे? 3 आहे. म्हणजेच प्रत्येक वाफा जास्तीत जास्त 3 मीटर लांबीचा असेल किंवा असावा लागेल, असं लिहू शकता तुम्ही. 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे. तिसरा प्रश्न, सारखे लांबीचे तुकडे करायचे आहेत तर अशा प्रत्येक तुकड्यांची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी? म्हणजेच आपल्याला 8 मीटरचे विभाजक आणि 12 मीटरचे विभाजक. 8 मीटरचे विभाजक 1 आहे, 2 आहे, 4 आहे आणि 8 आहे. त्याच्यानंतर 12चे 1 आहे, 2ने जातोय, 3ने जातोय, 4ने जातोय, 6ने जातोय आणि 12ने जातो. सामायिक विभाजक कोण आहेत? 1, 2, 4 हे काय आहेत? सामायिक विभाजक. म्हणजे 8 व 12चे सामायिक विभाजकातील
विभाजकातील 4 हा सर्वात मोठा विभाजक आहे. म्हणजे महत्तम विभाजक आहे. म्हणजेच 4 हा 8 व 12चा मसावी आहे. म्हणून प्रत्येक तुकड्याची लांबी प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त 4 मीटर असेल. असा हा प्रश्न आपण सोडवू शकतो. प्रश्न 4 काय दिलेला चंद्रपूर मधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पाहण्यासाठी 6वी व 7वीच्या वर्गांतील अनुक्रमे 140 व 160 विद्यार्थी सहलीसाठी गेले. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे समान संख्येने गट करायचे आहेत. प्रत्येक गटाला माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शक त्याची फी देऊन मिळतो. जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील? प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण काय असेल? तर आपल्याला काय करायचं आहे, म्हणजेच मोठ्यात मोठा किती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा गट करायचा. 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांचा गट करायचे, पण जास्तीत जास्त किती विद्यार्थी असू शकतील? तर 140. आपण काय करू, 140चे विभाजक आणि 196चे विभाजक याचे आपण विभाजक पाडू. चला तर 140चे विभाजक पाडू. कोण आहेत? एकाने जातोय, दोनाने जातोय, चाराने जातोय, पाचाने जातोय, सातने जातोय, 10ने जातोय, 14ने जातोय, 20ने जातोय, 28ने जातोय, 35ने जातोय, 70ने जातोय आणि 140ने जातोय. तसाच 196चे विभाजक कोण आहेत? 1ने जातोय, 2ने जातोय, 4ने जातोय, 7ने जातोय, 14ने जातोय, 28ने जातोय, 49ने जातोय, 98ने जातोय आणि 196ने जातोय. म्हणजेच हे काय झाले त्याचे विभाजक. तर आपल्याला सामायिक विभाजक शोधायचे आहेत. सामायिक विभाजक कोण आहेत? सामायिक विभाजक 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 7 आहे, 14 आहे, 28 आहे, त्याच्यानंतर 35 ते 49, म्हणजेच कोण 28 पर्यंत सामायिक विभाजक आहेत. म्हणजे या 140 आणि 196चा मसावी काय असेल? 28 असेल. म्हणून मी आता डायरेक्ट लिहत नाही. 140 व 196चा मसावी किती आहे? 28 आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त 28 मुलांचा गट करू शकतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा
गट केल्याने जो मार्गदर्शक आहे ते कमी लागतील व कमी फी द्यावी लागेल. म्हणून जो मार्गदर्शक आहे ते कमी लागतील व कमी फी द्यावी लागेल. म्हणून प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण आहे. प्रश्न 5वा का आहे? तुमशर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बारामती जातीच्या 2610 किलोग्रॅम व इंद्रायणी जातीच्या 1980 किलोग्रॅम तांदूळ बियाणे आहे. त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत. तर प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल? प्रत्येक जातीच्या तांदळाच्या किती पिशव्या तयार होतील? तर बघा, पहिले तर आपल्याला काय काढावं लागेल? जास्तीत जास्त वजनाच्या, म्हणजेच आपल्याला मसावी काढावं लागेल. तर आपण 2610 व 1980चा मसावी शोधू. म्हणजेच आपण 2610 आणि 1980 यांचा काय शोधू? आपण मसावी शोधू. म्हणजेच याला जर मी 9 डायरेक्ट भाग दिला तर किती? 9 दुने 18 आणि उरतात किती? 7 उरतात आणि 26 मधून 18 गेले किती राहतात? 8. 8 आणि हा एक किती झाला? 81. म्हणजेच किती? 9 9 81 आणि 0 म्हणजेच किती? 290 येईल. आणि इथे पण आपण 9 दुने 18 होतात. एक उरतंय 9 दुने 18 आणि 9 0 0. परत यांना 9ने भाग जाईल का? कोणत्या संख्येने जाईल? 10ने जाईल. म्हणजे 10ने देऊ आपण. किती? 10 दुने 20, 9 उरतात. 10 9 90 आणि इथे किती? 10 दुने 20 आणि 2 उरतात. 10 दुने 20 म्हणजेच किती? या 9 आणि 9ने या 2610ला पण आणि 1980ला पण आणि या 10ने 290 आणि 220ला सुद्धा भाग गेला. म्हणून दोन्हींना पण भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच काय असतं? मसावी. म्हणून मसावी बरोबर किती? 9 गुणिले 10 बरोबर किती? 90 किलो ग्रॅमच्या एक पिशवी. म्हणजेच आपल्याला काय? जास्तीत जास्त 90 किलोग्रॅम वजनाच्या सारख्या वजनाचे जास्तीत जास्त 90 किलोग्रॅम वजनाच्या पिशव्या तयार होतील. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे? 2610. आता बारामती जातीचे एकूण पिशव्या. बारामती जातीच्या एकूण पिशव्या किती होतील? तर बघा, या 2610ला आपण या 90ने भागू. हा 0 गेला, हा 0 गेला. 9 एके 9, 9 एके 9. 9 दुने 18 होतात. किती होतात? 9 दुने 18. 9 दुने 18 होतात. 8 उरतात. 9 9 81 म्हणजेच किती होतील? 29 पिशव्या.
आणि कोण आहे दुसरं? इंद्रायणी. इंद्रायणी जातीच्या एकूण पिशव्या आपल्याला 90 किलोच्या बनवायच्या आहेत. प्रत्येकी किती? 90 किलोच्या. म्हणून 1980ला आपण 90ने भागणार आहेत. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 9 दुने 18 आणि 9 दुने 1 उरते आणि 9 दुने 18 म्हणजेच किती? 22 पिशव्या. इथे ल झाला, इथे काय पाहिजे? स पाहिजे. पिशव्या म्हणजेच अशा बारामती तांदळाच्या किती पिशव्या तयार होतील? 90 किलो प्रमाणे 29 पिशव्या आणि इंद्रायणी जातीच्या एकूण पिशव्या किती तयार होतील? 22 पिशव्या तयार होतील. अशा प्रकारे आपला सराव संच 24 सुद्धा संपलेला आहे. धन्यवाद.